हॅलो सर्वांचं स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. आज तुमच्यासोबत सुंदर असा रांगोळ्यांचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे. नेहमीप्रमाणे आजच्याही रांगोळ्या सोप्या आणि सुंदर पटकन होणाऱ्या अशा आहेत. सर्व डिझाईन या तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता अशा डिझाईन्स आहेत. तर आपली त्यातलीच पहिली जी डिझाईन आहे ती 4 ते 4 टिपक्यांमध्ये आपण बनवणार आहोत. अगदी सुंदर अशी डिझाईन आहे आणि इथे आपण ना स्वस्तिकचा आकार बनवणार आहोत. तर तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या मी कशा पद्धतीने तो बनवलेला आहे. खूप सुंदर अशी ही डिझाईन आहे. इथे आपल्याला जास्त लाईन्सचा वापर करायचा आहे, म्हणजे सगळ्या लाईन्स सरळ सरळ बनवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि ज्यांना सरळ लाईन बनवायला येत नाही आहेत त्यांनी स्केलचा वापर करा. त्याने व्यवस्थित लाईनला शेप करून घ्या आणि मग तुमच्या लाईन्स पण सरळ होतील. मी पण वापरते स्केल कधी कधी जेव्हा माझ्या लाईन्स सरळ येत नाही तेव्हा. तर इथे बघा आपण छान असे फुलं बनवणार आहोत. मला पण बॉटलने जास्त काही रांगोळी बनवायला येत नाही, पण कधी कधी मी बनवते कारण ते पण शिकायला पाहिजे. माझे पण कधीच डॉट्स बॉटलने वेळेवरती व्यवस्थित पडत नाही, पण मग कधी कधी बनवायचं. इथे आपण कलर देणार आहोत आणि तुम्हाला वाटेल ते कलर तुम्ही यूज करू शकता किंवा 2-2 कलर पण तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता. कॉन्ट्रास्ट कलर मी एकच कलर वापरलेला आहे. इथेही तुम्ही येल्लो कलर वापरू शकता. मी वापरलेला सेमच कलर आहे. तर येल्लो कलर जर वापरलं ना तर अजून जास्त छान दिसेल ही डिझाईन. जेव्हा माझं यूज करून झालं तेव्हा माझ्या लक्षात आलं ते. पण तुम्ही जेव्हा बनवाल ही डिझाईन तर तेव्हा असंच करा. तर पाहू शकता आपली पहिली डिझाईन रेडी आहे. आपली जी नेक्स्ट डिझाईन आहे ती आपण त्रिकोणामध्ये बनवणार आहोत. खूप छान अशी डिझाईन आहे ही डेली यूजसाठीची. आणि ज्यांनी काल व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांच्या लक्षात येईल, काल मी या टाईपमधली एक डिझाईन तुम्हाला शेअर केलेली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी व्हॉईस ओव्हर केलेला नव्हता तर तुम्ही काही एवढा व्हिडिओ पाहिला नाही तो. त्या पण डिझाईन सुंदर होत्या, फक्त त्यामध्ये मी बोललेली नव्हते. तर ठीक आहे, सगळेच व्हिडिओ पाहायला सगळ्यांनाच वेळ मिळत नाही. काही हरकत नाही. तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नक्कीच व्हिडिओ पहा. इथे आपण नेहमी बनवतो त्या टाईपमध्ये फूल नाही बनवायचं आपल्याला. थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे त्या डॉटला आणि वरती सरकवायचं आहे. म्हणजे थोडंसं वेगळं फूल आहे हे. नेहमीप्रमाणे आपण बनवतो तसं नाही आहे. छान अशी डिझाईन आहे ही. नेहमी आपण डेली यूजसाठी वापरू शकतो, म्हणजे पटकन काढून होणारी अशी डिझाईन आहे. इथे आपण 3 टिपक्यांचं फूल बनवणार आहोत, जे आपण नेहमी बनवत असतो ते. बघा किती छान आणि पटकन होणारी अशी ही डिझाईन होती. तर तुम्हाला आवडली तर नक्की बनवायचा प्रयत्न करा. तर आपली ही पण डिझाईन रेडी आहे. आपली नेक्स्ट डिझाईन आहे ती 4 ते 2 टिपक्यांमध्ये आहे. ही एक डेली यूजसाठीची छोटीशी आणि सिंपल अशी डिझाईन आहे. अगदी कोणाला जमतच नसेल ना रांगोळ्या त्यांनासुद्धा जमेल एवढी छान आणि सुंदर आहे. इथे आपण 3 पाकळ्या काढून घेणार आहोत. सगळ्या साईडला, 4ही साईडला बनवणार आहोत. डेली यूजसाठी खूप छान अशी डिझाईन आहे ही, पटकन होणारी पण आहे. तुम्हाला आजच्या ज्याही डिझाईन आवडतील त्यातल्या कुठल्या पण तुम्ही ट्राय करू शकता, म्हणजे डेली यूजसाठी. इथे आपण डॉट्स देऊन घेणार आहोत.
मी भरपूर तुम्हाला 4 ते 4 ठिपक्यांच्या 5 ते 5 ठिपक्यांच्या रांगोळ्या शेअर केलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी त्या सेमच असतात. थोडंफार त्याच्यामध्ये चेंजेस होतात. जास्त त्याच्यामध्ये आपण काही चेंज नाही करू शकत, पण छान दिसतात 4 ते 4 ठिपक्यांच्या 5 ते 5 ठिपक्यांच्या डिझाईन्स. बघा, आपली सुंदर आणि अगदी सिंपल अशी रांगोळी रेडी आहे. आपली नेक्स्ट डिझाईन आहे ती 3 ते 2 ठिपक्यांमध्ये आपण ही बनवू शकतो आणि देवघरासमोर ही रांगोळी खूप सुंदर अशी दिसते. ही डिझाईन नक्की ट्राय करून पहा. थोडीशी अवघड आहे, म्हणजे ज्यांना शेप्स बनवायला प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी. जे डेली डिझाईन बनवतात त्यांना नक्कीच जमेल. हे असे कर्व्स तुमचे व्यवस्थित आले ना तर डिझाईन तुम्हाला येईल ही. तर इथे आपण फक्त फूल बनवणार आहोत. थोडीशी फास्ट झाली आहे डिझाईन, पण ठीक आहे, सोपी आहे, तुम्हाला जमेल ही डिझाईन. इथे आपण डॉट्स देऊन घेणार आहोत येल्लो. तर तुम्हाला कुठल्या डिझाईन पाहिजे असतील तर मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. मी नक्की बनवायचा प्रयत्न करेल. आणि बॉर्डर रांगोळ्या मी तुम्हाला आता भरपूर शेअर केलेल्या आहेत, तर अजून जर वेगळ्या प्रकारचे डिझाईन्स मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. प्रयत्न तर नक्की करेल. आजच्या डिझाईन्स तुम्हाला सर्वांना कशा वाटल्या हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या भागामध्येही आपण अशा सुंदर आणि सोप्या डिझाईन्स पाहणार आहोत. त्यासाठी नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तर ही 3 ते 2 ठिपक्यांची बेसिक रांगोळी आहे. सगळ्यांनी पहा आणि सगळ्यांनी रांगोळ्या बनवायचा प्रयत्न करा. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन, सोप्या आणि सुंदर डिझाईनसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच.